नमस्कार मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो या ठिकाणी. निवडणुकांचे निकाल लागले आणि भारतातली एक सगळ्यात मोठी शक्ती असणारं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचं आकलन केलं नाही असं होणारच नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मोहनजी भागवत म्हणजे आत्ताचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांची काही विधानं चर्चेत राहिली. त्यांच्या म्हणण्यानुसार मणिपूर हे आजही जळतंय, त्याच्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मणिपूर गेल्या वर्षभरापासून जळतं आहे. तेव्हा संघ किंवा संघाचं जे काही मुखपत्र आहे किंवा संघाच्या कुठल्याही मोठ्या व्यक्तींनी त्याच्याबद्दल कधी ब्र काढला नव्हता आणि निवडणुकीत भाजपला फटका बसला आणि संघ भाजपवर ताशेरे ओढायला निघालं. त्याचं कारणही तसंच आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी निवडणूक काळामध्ये आता भाजपला संघाची गरज राहिलेली नाही असं भाषण केलं होतं. संघाने त्यावेळी त्याचा समाचार घेतला नव्हता. तेवढा संघसुज्ञ आहेच की निवडणूक काळात ते बुमरँग होऊ शकतं, म्हणून संघ गप्प बसला. आणि निकालानंतर संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने सुद्धा भाजप आणि भाजप कार्यकर्ते आणि भाजपचे जे अति आत्मविश्वासू पदाधिकारी होते त्यांच्याबद्दल ताशेरे ओढले. ऑर्गनायझरमध्ये संघाचं असं विस्तृत मांडणी आहे या लोकसभा निकालाची की ही निवडणूक फक्त आणि फक्त व्यक्तिकेंद्रित झाली आणि म्हणजेच त्याचाच अर्थ मोदी केंद्रित. आणि काही ठिकाणी ह्याचाच फटका काही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानावर झाला आणि निकाल आपल्या सगळ्यांच्या समोरच आहेत. मित्रांनो, इतिहास आहे ज्या ज्या वेळेला अशी निवडणूक व्यक्ती केंद्रित होते त्या वेळेला सत्ताधाऱ्यांना तो त्रास झालेलाच आहे. आणि याही वेळेला मोदीजींच्या सरकारला किंवा सत्तेला तो शह बसला आणि तिसऱ्यांदा शपथ घेताना त्यांना NDAची आठवण झाली. मोहनजी भागवत यांच्यामध्ये दम तर आहेच, कारण गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचं एक स्टेटमेंट खूप गाजलं होतं. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक म्हणजेच माधवराव सदाशिवराव गोळवलकर, त्यांना गुरुजी असं म्हणतात. तर त्यांचं लिखित बंच ऑफ थॉट नावाचं जे काही पुस्तक किंवा जे काही खंड आहे ते आता आउटडेटेड झालेले आहेत असं मोहनजी भागवत यांनी एका भाषणामध्ये त्यांच्या सुचवलं होतं. याचाच अर्थ तेव्हा लोकांनी असा काढला होता की संघ कुठेतरी कात टाकतंय की काय. संघाचा छुपा वगैरे असं काही अजेंडा नाही आहे. संघाचा एक उघड अजेंडा आहे. हिंदुत्व, थोडंसं कडवं हिंदुत्व, अखंड भारत आणि याच्यावरती आणि त्या मुद्द्यांवरती संघाचं काम अविरतपणे देशभरामध्ये 1925 सालापासून सुरू आहे. प्रेमाने जग जिंकता येतं. द्वेष सोडून प्रेम स्वीकारत मानवतावादी कामांसाठी जर संघ पुढे येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. धन्यवाद. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? संघाच्या एकूणच ह्या स्टँडविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. व्यक्त व्हा, बोलत राहा, लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा या ठिकाणी. धन्यवाद.